त्यानंतर आपण ITIच्या वतीने विलास आराध्य सर यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार करणार आहोत। मी आजचे गटनिदेशक श्री दापके सर यांना विनंती करतो की त्यांनी विलास आराध्य सरांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। त्यानंतर जावळकर सर यांना विनंती करतो की अशोकराव शिवणे सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं। आपल्या मूळ विषयाकडे आपण वळू। सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, विषय हा तुम्हाला समजण्यासाठी म्हणून इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती राहावं त्याच उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। कार्यक्रमाचं जे सिरियसनेस आहे ते लक्षात घ्या। समोर बसलेले जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचे विचार तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन शांत चित्तामध्ये सगळ्यांना ऐकून घ्या। कुणी मोबाईल काढणार नाही याची काळजी घ्या। मोबाईल सगळ्यांचे सायलेंट राहू द्या, जेणेकरून तुमच्या मोबाईलची रिंग वाजून कार्यक्रमाला डिस्टर्ब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या। आपल्या सर्वांना माहित आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। मात्र त्याच्या एक दिवस अगोदर 14 ऑगस्ट 1947 हा विभाजन सगळ्यांना ज्ञात आहे की भारत पाकिस्तानची फाळणी झालेली आहे। त्या फाळणीचा वेळेस ज्या फाळणीमुळे जे कुटुंब उद्ध्वस्त झालेले, जे घर उद्ध्वस्त झालेले, ज्या लोकांना मरण आलं, ज्या लोकांना त्रास झाला त्या लोकांबद्दल एक संवेदना आणि त्यांना एक आदरांजली म्हणून आपण हा कार्यक्रम आपल्या ITIमध्ये साजरा करणार आहोत। हे साजरा करत असताना आपल्या डिपार्टमेंटमध्ये जे सध्याचे मंत्री आहेत श्री मंगलप्रभात गौडाजी, त्यांची एक संकल्पना अशी होती की ITIचे जे विद्यार्थी आहेत ते कौशल्यावर प्रभुत्व मिळवलेले विद्यार्थी आहेत, मात्र त्यांना समाजाविषयी जे काही ज्ञान आहे किंवा आपल्या इतिहासाबद्दल जे काही ज्ञान आहे त्याची कुठंतरी कमतरता आहे। आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे गाडे अभ्यासक आहेत, जे इतिहासकार आहेत, ज्यांना ह्या विषयाबद्दलचं एक चांगलं ज्ञान आहे, असे आपल्या जिल्ह्यामधील वक्ते हुडकून प्रत्येक ITIमध्ये अशा स्वरूपातला कार्यक्रम हा आजच्या दिवशी घेण्याचं हे जाहीर झालेलं आहे। त्याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी जमलेला आहोत। आज आपल्याकडे वक्ते म्हणून आलेले आहेत विलास आराध्य सर, जे निवृत्त शिक्षक आहेत। लातूर मधील एक मोठी शाळा, नावाजलेली शाळा आहे केशवराज विद्यालय, तिथे निवृत्त शिक्षक आहेत। ते आपल्याला आपला जो विभाजन विषयक दिन आहे त्या दिनानिमित्त सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर आपल्याकडे आले अशोकराव शिवणे, जे संघाचे एक चांगले कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहासामधील जे भारताचा आपला म्हणजे त्या घटनेचा त्या दिवसावर झालेला परिणाम आणि त्यामधून आपल्या जीवनावर होणारे परिणाम याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे। विलास आराध्य सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। श्री विलास आराध्य सर। मंचावर उपस्थित आपल्या ITIचे प्राध्यापक श्री जावळीकर सर, पोद्दार सर, त्यांचे सर्व सहकारी, माझे मित्र श्री अशोक शिवणे, माझ्यासोबत आलेले श्री सोमनाथ कुर्ले, समाधान हरिकर आणि या कॉलेजमधले सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, आता प्रास्ताविकात सांगितलं की आजचा हा दिवस आणि हे व्याख्यान कशासाठी आहे। उद्या 15 ऑगस्ट आपला भारतीय स्वातंत्र्याचा 80वा दिन उद्या आपण साजरा करणार आहोत। बघता बघता 79 वर्ष पूर्ण झाली आपल्या स्वातंत्र्याला।
आणि मग या 79 वर्षात आपण काय कमावलं काय गमावलं त्याचा सगळा लेखाजोखा उद्याच्या पूर्ण ध्वजारोहणानंतर आपल्या समोर मांडत असतो. शासकीय पातळीवरून मांडला जातो, सामाजिक स्तरातून मांडला जातो. उद्याचा एक दिवस आपल्या समोर आला तरीही सुख आणि दुःख मिश्रित भावना आपल्या समोर येतात. सुख या गोष्टीचा आहे, आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही स्वतंत्र झालो. भले ते 79 वर्षापूर्वी झालो असो पण स्वतंत्र झालो, याचा आनंद, याचं समाधान आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे की जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं ते खंडित स्वरूपात मिळालं. आमचा देश ज्या पद्धतीत आम्हाला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. आता आपण देशाबद्दल बोलतो आहोत तर आपल्याला देशाबद्दलची माहिती किती आहे हे एकदा तपासून बघूया. म्हणजे मी त्याच्यात आलो, मी काही स्वतःला वेगळा समजत नाही. मला सुद्धा खूप आपला सगळा एवढा मोठा देश आहे, खूप समजलाय असं नाही. प्रयत्न करतो आहे समजून घेण्याचा. आपण थोडासा प्रयत्न करूया. कमीत कमी 5 ते 10 हजार वर्षापूर्वीची परंपरा आपल्या देशाला आहे. लक्षात घ्या, रामायण महाभारत ही आपल्या देशाची महाकाव्य एक त्रेतायुगात घडलं, एक द्वापार युगात घडलं आणि तेव्हापासून आपण हे सगळं आपल्या देशाचं गुणगान ऐकत आलो. इथं राहणारा बहुसंख्य समाज हा हिंदू समाज आहे आणि तेव्हापासून या देशाला हिंदुस्थान असं नाव आपण ऐकत आलेलो आहोत. मग असं काय घडलं की हा एवढा सगळा मोठा देश, इतका मोठा की तुम्ही त्याची कल्पना करू शकणार नाही, इतका मोठा देश आहे. 7 ते 8 वेळेला विभाजन होऊन आपल्या देशाचा बराचसा मोठा भाग हा दुसऱ्या देशांमध्ये गेलेला आहे. ह्याचं दुःख प्रत्येक भारतीयाला निश्चितपणे असलं पाहिजे. कधी अफगाणिस्तानचा भाग गळाला, कधी श्रीलंका आपल्यापासून वेगळा झाला, कधी ब्रह्मदेश, नेपाळ, ही सगळे आपल्या देशाचे भाग होते. आणि हे सगळा देश, हे सगळं मिळून जर तुम्ही समोर आणलं तर तो खरा आपला देश होता हे लक्षात घ्या. आजचा जो भारत आहे तो खूप खंडित स्वरूपात झालेला आहे. 7 वेळा आपण या नात्या कारणानं खंडित होत राहिलो. मग असा एवढा मोठा देश होता तर काय कारण घडलं असं की विभाजन करावं लागलं, इतकं स्वातंत्र्याला वेळ लागला. इंग्रज आले, मोगल आले, त्यांनी राज्य केलं, ह्यांनी राज्य केलं, शेख आले, हुन आले. या नात्या कारणानं आपला देश सतत पारतंत्र्याच्या काळात चालत राहिला. काय कमी होतं आमच्या देशात जरा विचार करा. आमच्या देशाचं नाव हिंदुस्थान, आर्यावर्त, भारत, इंडिया हे इंग्रजांनी नंतर ठेवलेलं, असे अनेक नाव आहेत आपल्या देशाला. मग काय कमी होतं? काहीच कमी नव्हतं. आमच्या देशात वाहणाऱ्या हजारो नद्या या भूमीला सुजलाम सुफलाम करीत वाहत होत्या आणि आजही वाहत आहेत. आमच्या देशामध्ये दुसऱ्या जगाला, दुसऱ्या देशाला हेवा वाटावा असं जंगल होतं. 33% जंगल होतं. आणि त्या जंगलाचा परिणाम असा होता की भरपूर पर्जन्यमान या ठिकाणी असायचं. कधीच कुठल्या वर्षी पाण्यामुळे दुष्काळ पडलाय, पाणी कमी पडले असं घडलं नाही. इतकं जंगल आमच्या या भूमीवर होतं. इथली शिक्षण पद्धती कशी होती? इथं नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठ होती. आज तुम्ही ज्या सीईटी म्हणून जे उच्चारलं जाते, ह्याला सीईटी, त्याला नीट, त्याला ही, त्याला परीक्षा, सगळ्या प्रवेश परीक्षा आणि मग त्या विषयाला प्रवेश, अशी आताची स्थिती, ही पूर्वीपासून चालत आलेली स्थिती आहे. असं सांगतात की आपलं नालंदा नावाचं जे विद्यापीठ होतं बिहारमध्ये, तिथं 18 दरवाजे होते आणि त्या 18 दरवाजातून जेव्हा विद्यार्थी जायचा तेव्हा त्या प्रत्येक दरवाजामध्ये त्याची एक टेस्ट घेतली जायची आणि जेव्हा त्या 18 दरवाजावर तो पार करेल तेव्हा तो त्या कोर्सला त्याचे ऍडमिशन व्हायचं. म्हणजे सीईटी त्या काळात होती, फक्त स्वरूप बदललेलं असेल. आज आपण संगणकाच्या माध्यमातून सीईटी देत असू, पण त्यावेळेस ती सीईटी अशी वेगळी होती. तर अशा पद्धतीनं या सगळ्या 17-18 दारातून जाऊन विदेशी विद्यार्थी इथे यायचे आणि शिक्षण घ्यायचे. ही आमची शिक्षण पद्धती होती. इथले लोक कसे होते त्यांचे वर्णन एका गीतात छान आलेलं आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजितो दात, जात ही आमची, चालून पाणी आमच्या इतिहासाची. आमचा गौरवशाली इतिहास आम्ही विसरलो म्हणून तर ही दैन्य अवस्था आपल्याला प्राप्त झाली.
काय सांगतो आमचा इतिहास? अनंत नरवीर लढले लढले नवल त्यात हे घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले, मुरारबाजी म्हणती त्यांना अमर कथा ही त्यांची, पहा चालून पाने आमच्या इतिहासाची. असा गौरवशाली इतिहास आपल्या देशात, फार क्वचित देशांना असा इतिहास असतो, इतका गौरवशाली. पण आम्हाला त्याचं विस्मरण झालं म्हणा, किंवा आम्ही तिथपर्यंत जातच नाही. किंबहुना मी असं म्हणेन, थोडस शिक्षण क्षेत्रातले आपण सगळं असल्यामुळं काही वाक्य मी धैर्यानं आणि धाडसानं या ठिकाणी म्हणणार की शिक्षणामधून आमच्यापर्यंत हा विषय कधी आलाच नाही. आमच्या देशाचा विषय, शिक्षणाचा विषय, आमचा देश कसा होता हा शिक्षणातून आमच्यापर्यंत पोहोचला नाही, हे शल्य मला अजूनही आहे. कारण मी शिक्षक होतो असं नाही म्हणत, मी शिक्षक आहेच, फक्त निवृत्त झालो, शिकवायचं काम नाही आता करत. पण ज्या दिवशी माझ्या देहाची 3 चिमटे राखतील त्या दिवशी माझ्यातले शिक्षकत्व संपेल. म्हणून मी ते धैर्यानं म्हणतो की आम्हाला खरा इतिहास शिकवला गेलाच नाही. तो इतिहास शिकवला आम्हाला ज्या इतिहासात शिवाजी महाराजांना 4 पानं होती, 4 ओळी होत्या आणि 34 पानं अफजल खानाला दिली होती. कोण लागतो अफजल खान आमचा? काय संबंध त्याचा? आम्हाला इथं कॉलेजमध्ये गेल्यावर आमचा इतिहास हा 25% असतो आणि बाहेरच्या राष्ट्रातला, युरोपातला, याच्यातला इतिहास 75%. काय संबंध आहे? ही वस्तुस्थिती आहे. म्हणून थोडस आपण या सगळ्या क्षेत्रात मागे आहे. तर तुम्हाला ह्या देशातली माणसं कसं होती त्याचं एक उदाहरण मी दिलं की तो मुरारबाजी देशपांडे त्यावेळेला त्या किल्ल्यावर लढत होता, त्यावेळेला त्याचं मुंडकं तलवारीनं छाटून पडलं होतं, पण दोन्ही हातात त्याचे लढत होते. काय स्वामित्व असेल लक्षात घ्या. माझा राजा शिवाजी, त्याच्यासाठी मी हे लढतो आहे आणि इतर कोणत्याही स्थिती देवानाला पाऊल ठेवू देणार नाही, ही त्याची धारणा होती. म्हणून तो लढत होता. आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला मनात आधी इथं एक वाक्य छान लावले, तुम्ही जे बनता असे तुम्हाला वाटते ते मन हेच सर्व काही आहे. तुमच्या मनात जे ठरवताना ते आधी होत असतं. आणि तसंच काहीतरी त्या मुरारबाजी देशपांडेने ठरवलं असेल आणि म्हणून तो लढला. आता मी तुम्हाला पुरुषांबद्दल सांगितलं, इथल्या महिला कशा होत्या? महिला एकापेक्षा एक. काही नावं तर आपल्याला माहितीच आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई वगैरे अशी नावं आपण ऐकली आहेत. पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या, परंपरा ही आमुची, काय तुम्हा ठाऊक ती लढली, विरांगणा झाशीची, दाभाड्याची उमा आणखी, चन्नम्मा कित्तूरची, पहा चालून पाणी आमच्या इतिहासाची. किती जणांना आपल्या त्या कित्तूरच्या राणीचं नाव माहितीये? चन्नम्मा राणी. कुठे आहे ते कित्तूर? कर्नाटक राज्यात, इथं शेजारचं राज्य आपलं. अतिशय शूर आणि धाडशी अशी ती राणी होती. इंग्रज अधिकाऱ्यांनी तिच्या राज्यावर हल्ला केला त्यावेळेला अत्यंत धाडसानं, प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं ती राणी लढली आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याचा तिनं पराभव केला. हा इतिहास आहे. म्हणजे महिलाही काही कमी नव्हत्या, माणसं मोठी कमी नव्हती. नंतरच्या काळात पुन्हा एकदा त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्या चन्नम्मा राणीवर स्वारी केली आणि दुर्दैवानं पुढच्या वेळेला मात्र ती इंग्रजांच्या हाती लागली आणि नंतर तिला फाशी दिली. देशासाठी फाशी गेली. हे झालं मोठ्या माणसांचं, महिलाचं. लहान मुलांमध्ये इथं देशभक्तीचा स्फुल्लिंग होता. गुरु गोविंद सिंग हे नाव तुम्ही ऐकलंय, शिखांचे 10वे गुरु. 4 मुलं होती, त्या संपूर्ण कुटुंबाचं बलिदान आपल्या राष्ट्रासाठी झालेलं आहे. शीख समाजाबद्दल तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. अत्यंत स्वामीनिष्ठ, अत्यंत देशभक्त असा समाज आजही आहे आणि होता. आज सुद्धा तुम्ही बघा, घरातले जर 2-3 मुलं असतील एका घरामध्ये, तर त्या मुलापैकी एकानं सैन्यात जावं ठरलेलं आहे आणि त्या शिखांचा एक मुलगा सैन्यात असतो म्हणजे असतो. बाकीचे 2 काय अन्य उद्योग करत असतील. का? देशभक्ती रक्तात भिनलेली आहे. असे गुरु गोविंद सिंग शिखांचे 10वे गुरु. त्यांना 4 मुलं होती. 4ही मुलं देशाच्या कामी आली, हुतात्मा ठरले 4ही. त्यातली 2 मुलं होती. एकाचं वय होतं 8 वर्ष आणि एकाचं वय होतं 6 वर्ष. एकाचं नाव जोरावर सिंह आणि एकाचं नाव फतेह सिंह. काय असते राष्ट्रभक्ती ते मी तुम्हाला सांगतोय. आणि ती आमच्या या भूमीत निपजलेली आहे. आपण दुसऱ्या कुठल्या देशाचं उदाहरण घेतलं, या भूमीबद्दल बोलतोय आपण की माझा देश काय आहे ते आम्हाला समजून घ्यायचंय.
ज्या वेळेला मुघलांच्या सैन्याने, औरंगजेबाच्या सैन्याने या गुरु गोविंद सिंगांच्या या 2 मुलांना पकडलं आणि त्यांना सांगितलं धर्म बदला, इस्लाम स्वीकार करा, अत्यंत बाणेदार पद्धतीने या दोन्ही मुलांनी उत्तर दिलं, नाही, जीव गेला तरी आम्ही धर्म बदलणार नाही, आम्ही शीख आहोत, आम्ही भारतीय आहोत, भारतीय राहू. ते म्हणले तुम्हाला आम्ही मारून टाकू. मरणाचं भय कुणाला दाखवता, मारालच ना, आम्ही तर मरायला तयार आहोत. ठीक आहे म्हणजे चला ह्यांना आता असं मारायचं नाही, तलवारीने ह्यांना भिंतीत चिरून मारा, भिंत बांधायच्या होती. आणि एक एक मीठ रसायला सुरुवात झाली. त्यावेळेला तो एक त्यातला एकाचं नाव होतं जोरावर सिंह आणि एकाचं नाव होतं फतेह सिंह. तो जोरावर सिंह काय म्हणतो, जोरावर जोर से बोला, फतेह सिंह शेर सा बोला. काय म्हणले ते, रखो इथे भरो गाना, चुनो दीवार हत्यारे. अरे बांधा, भिंती बांधा, विटावर वीट ठेवा, भिंती एक नाही 4 भिंती बांधा. पुढे काय, हमारी लाश बोलेगी, हमारी सांस बोलेगी. आमचे मुर्दे सुद्धा त्याच्यातून उद्गार बाहेर पडतील, आमच्या श्वासातून उद्गार बाहेर पडतील. काय उद्गार असतील ते, हमारे देश की जय हो, पिता दशमेश की जय हो. हे उद्गार त्यांनी त्या बछड्यांनी काढले, दिले नाहीत ते. आणि ठरल्याप्रमाणे ते व्हायचं ते झालंच. एक 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 वीट वर सरकत होती, सरकत होती, सरकत होती. आता पूर्ण त्यांचे दोघांचे देह झाकले जाणार. पुन्हा विचारलं त्यांना, बदलता का धर्म? नाही. त्यातला जो धाकटा होता तो थोडा म्हणजे विमनस्क मनस्थित, थोडा रडण्याच्या सुरुवात केला. हा मोठा त्याला म्हणतो, का रे का रडतोयस? नाही, तो म्हणला एवढ्यासाठी रडतोय की देशासाठी बलिदान आपण करतो आहोत, पण तुझी उंची जास्त असल्यामुळं तू आधी बलिदान जाणार आहेस तुझं, आणि मला थोडा वेळ होणार आहे, तू आधी चाललास याचं मला वाईट वाटायला. कुठून आलं हे सांगा, की जीव चाललाय त्यांचा, त्यातलं एक म्हणतो की तू आधी देशासाठी मरणार आहेस याचं मला वाईट वाटायले, मी मेलं पाहिजे आधी देशासाठी. ही या देशाच्या मातीची ओळख आहे. किती जणांना माहिती आपल्याला नाही? आपण फक्त इंडिया, भारत हे ते करत रोज जगत असतो, माझा देश, माझा देश. आणि त्या आपल्या पुस्तकामध्ये प्रतिज्ञा आहेच, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, वगैरे वगैरे वगैरे. भारत माझा देश आहे, ठीक आहे, आता आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, खरंच आहे का? नाही, सारे भारतीय माझे कधी कधी बांधव आहेत, म्हणजे प्रसंगानुरूप असतात. ही आपली एक अवस्था आहे. त्यामुळं आपल्याला गरज कशाची आहे तर आपल्या देशाला समजून घेतलं पाहिजे. ही आपल्या देशाची ओळख आहे. अशी एक 2-4 उदाहरणं मी एका तुम्हाला क्षेत्रातली सांगत बसलो तरी आजचा व्याख्यान 1.5-1.5 तास चालेल. एवढा मोठा हा विषय. आपण आपल्या देशाची ओळख करून घेत आहोत. अहो, आमच्या देशात मगाशी मी म्हटल्यासारखा रामायण महाभारतासारखी महाकाव्य घडली, ज्याने संपूर्ण समाजाला दिशादर्शन केलं, आणि त्याच्यावर आज आपला इथला समाज ते समोर ठेवून वागतो आहे. रामायणात असं घडलं, भावाभावांचं प्रेम कसं होतं, महाभारतात काय घडलं, काय घडायला नको होतं, हे सगळं रोज आपल्या समोर हे आणि त्या माध्यमातून येत असतं. असं दुसऱ्या देशात नाही. हे महाकाव्य आहेत आपली, लक्षात घेतलं पाहिजे. इतका मोठा स्वामी विवेकानंदांसारखा एखाद्या केवळ 39 वर्षाचं आयुष्य लाभलेला आपल्याला एक दिशादर्शक, युवकांचा प्रमुख असा इथं होऊन गेला, त्याच्यानी आपल्या धर्माची, हिंदू धर्माची, आपल्या देशाची पताका 7 समुद्र पार फडकवली. अशी किती उदाहरण आहे. गुरु शिष्य परंपरा हे एक आपल्या इथलं देशाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रत्येक गोष्टीतून आपल्याला सांगता येईल की आपला देश किती महान होता. आणि मग असं काय घडलं, असं घडलं की इथला समाज अत्यंत निरामय, सुखी, समाधानी होता. सगळं होते. आमच्या देशातला काही वस्तू अशा होत्या की ज्या मसाल्याच्या वगैरे, रेशमी कापड वगैरे हे विदेशात निर्यात होत होतं, आणि ते घेण्यासाठी बाहेरून लोक इथे यायचे. आले की इथंच राहायचे. इंग्रजांनी तसंच केलं. हळूहळू इथं आले, वखारी स्थापन केल्या, व्यापाऱ्याच्या निमित्तानं आले आणि इथलेच झाले ना, आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली. तशीच अवस्था या मुघलांची सुद्धा झालेली आहे. 710 सालापर्यंत इथं निरामय आयुष्य होतं सगळ्या देशाचं. 712 साली मोहम्मद बिन कासिमचं पहिलं आक्रमण आपल्या देशावर झालं, आणि तिथून या ना त्या कारणानं आपला देश कायम पारतंत्र्यात राहिला.
त्याच्या आधी कधी शक आले, हुन आली, ही टोळी आली, ती टोळी आली. इथल्या राजांनी त्यांना परास्त केलं, पराभूत केलं आणि परतवून लावलं. मग 712 पासून सुरू झालेली परंपरा, मोहम्मद गझनी आला, मोहम्मद घोरी आला, ह्यांनी काही लुटून दिलं, त्यांनी काही लुटून दिलं. आणि ठीक आहे, लुटालूट इथपर्यंत समजू, पण तुमच्या मनाचं काय, तुम्ही जाताना वागता कसे? मोहम्मद घोरी 16 वेळेला पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घोरीला सोडून दिलं होतं. प्रत्येक वेळेला तो युद्धात अडकायचा आणि राणा प्रतापांच्या हाती लागायचा, पृथ्वीराज चव्हाणांच्या. 16 वेळेला सोडलं. 17व्या वेळेला दुर्दैव असं झालं की पृथ्वीराज चव्हाण त्याच्या हाती लागले मोहम्मद घोरीच्या, आणि त्यावेळेला त्याला कुठलीही दया आली नाही. त्यानं असं नाही म्हटलं की अरे 16 वेळेला तुम्ही मला सोडले, तुम्ही एकदाच सापड, मी सोडून देतो मला. अजिबात नाही. त्यांनी त्याला पकडलं, तिकडं अफगाणिस्तानात नेलं, त्यांना हाल हाल करून मारलं. ही वृत्ती इथं होती, त्याचा आपल्याला जास्त त्रागा आहे, त्रास आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं जनमानस पुढे जात जात असताना कसं तरी करत 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 मग शिवाजी महाराज 1630 साली जन्मले. मग त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुन्हा एकदा इथला हिंदू समाज निरामय पद्धतीने जीवन जगायला लागला होता की पुन्हा तितक्यात इंग्रज आले आणि आपल्या देशावर त्यांनी राज्य सुरू केलं. राज्य केलं का, करू दे, करण्याबद्दलही काही म्हणणं नाही आपलं. का केलं, कशामुळे केलं, मग आपला समाज काय करत होता, हे सगळं खोलात जाण्याचे विषय. पण त्यांनी राज्य केलं ही गोष्ट खरी आहे. कदाचित त्यावेळेला आपलं काही दुबळेपण समोर आला असेल, आपल्या पाहिजे तसं कोणी त्यांना प्रतिकार केला नसेल, व्यापाराच्या निमित्तानं आले, गोड बोलून आले, राहिले, आम्ही इतके सुधारणावादी आहोत, असं करू तसं करू असं करून आले, राहिले. पण राहिले ते गुण्यागोविंदान राहिले नाही. इथं परंपरागत पद्धतीने राहणारा हिंदू आणि मुस्लिम समाज याच्यामध्ये दुफळी माजवण्याचं त्यांनी काम केलं. कायम विष पेरणी केली, एकाच्या बदल्यात दुसऱ्याला उचलून घातलं. आणि मग हळूहळू असं आपल्या लक्षात येतं की 1900 साल उजाडलं. 1906 साली या आपल्या देशात मुस्लिम लीग या वेगळ्या मुस्लिमांच्या पक्षाची स्थापना झाली. 1906 साल लक्षात ठेवा. तोपर्यंत मुस्लिम लीग वगैरे काही नव्हतं. मुळात पाकिस्तान हा देश 14 ऑगस्ट 1947 या दिवशी स्थापन झालेला आहे. त्याच्या आधी कुठलीही पार्श्वभूमी पाकिस्तानला नाही. आपल्या देशाला जशी हजारो वर्षांची परंपरा आहे तसं त्यांचं नाहीये. पण हे झालं, वस्तुस्थिती आहे. आणि मग हे 15 ऑगस्टच्या दिवशी आदल्या रात्री हे सगळं घडलं. आपला हा भारत खंडित झाला, 2 तुकडे झाले, 3 झाले म्हणून आपण, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि आपला देश, असे पुन्हा एकदा 2 तुकडे बाजूला निघाले. मग कशामुळे घडलं हे सगळं? अशा पद्धतीची फाळणी होण्याचं कारण काय? तर कारण असं आहे की त्यावेळेला काय आपल्या देशात नेते नव्हते, पुढारी नव्हते, खूप होते. ज्या काँग्रेसचं तुम्ही नाव ऐकलंय त्या काँग्रेसची स्थापना 1885-86 या सुमारास झालेली आहे. दादाभाई नौरोजींनी त्या काँग्रेसची स्थापना केली. अत्यंत राष्ट्रभक्ताची चळवळ होती काँग्रेस त्यावेळेला, सगळे राष्ट्रभक्त होते. पुढे काय झालं? हळूहळू ही मानसिकता बदलत गेली आणि मग ती राष्ट्रभक्ती राहिली बाजूला आणि नको ते विषय त्यांच्यामध्ये शिरायला लागले. 4-5 बॅरिस्टर असलेली माणसं काँग्रेसमध्ये कार्यरत होती. त्याच्यामध्ये आपले वीर सावरकर होते, त्यानंतर लोकमान्य टिळक होते. भलेही ते काँग्रेसचे काम करूत न करूत, लोकमान्य टिळक काँग्रेसचे कार्यकर्ते होते, अध्यक्ष पण राहिलेले आहेत त्यांच्या एका अधिवेशनाचे. पण ह्या सगळ्यांना वाटत होतं की इंग्रजांनी इथून गेलं पाहिजे आणि ते सगळे प्रयत्नशील होते त्याच्यासाठी. पण काँग्रेस मधला एक गट असा होता की त्यांना असं वाटत होते की हे होऊ नये, असं एका विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी म्हणून हा सगळा उपाय त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न सुरू होते. आणि हळूहळू ही असं सत्र पुढे चालू राहिलं. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे दिग्गज त्यावेळेला होते. त्यांना वाटत होते की हे इथून मुसलमान आपले इंग्रज गेले पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे का? हो, मिळालं पाहिजे. आता जो अखंड भारत दिन या विषयावर मी तुम्हाला बोलतो आहे, ही कुठलीही RSSची संघाची ह्याची कल्पना नाही. ही पूर्ण कन्सेप्ट पंडित जवाहरलाल नेहरूंची आहे.
15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू पार्लमेंटमध्ये बोलत होते आणि त्यांनी काय म्हटलं त्यावेळेला की तुम्ही काळजी करू नका, आज फाळणी झाली आहे ना, पण ही फाळणी झाली असली तरी हे दोन भाऊ जे वेगवेगळे झालेत ते एवढ्यासाठी की पुन्हा ते एकत्र येणार. बघा लक्षात घ्या, पुन्हा ते एकत्र येणार. आले का नाही आले, पण त्यावेळेला त्यांनी ती वेळ मारून दिली. फाळणीपूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही फाळणीची अजिबात कल्पना करू नका, फाळणीची कल्पना करणारे लोक मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत, अशा प्रकारची वल्गना त्यांनी केली होती, ती पण खोटी ठरली. म्हणजे असे एकानंतर एक हे बोलत राहिले. तिकडं मोहम्मद अली जिना जे होते मुस्लिम लीगचे सर्वेसर्वा, त्यांना इंग्रज भडकवत राहिले. आपल्याला एक सांगायचं, त्यांना एक सांगायचं, इकडे हिंदूंना एक सांगायचं, त्यांना एक सांगायचं. आणि आपले जे शीर्षस्थ नेते होते ते सुद्धा त्यांच्या विचारावर ठाम राहिले नाही. महात्मा गांधींना विचारलं होतं, फाळणी व्हायला लागली, मुसलमान त्यांचा स्वतंत्र देश मागतायत, काय करायचं? छे छे, असं होणार नाही, पहिल्यांदा माझ्या देहाचे तुकडे होतील, त्यानंतर फाळणी होईल. हे महात्मा गांधींचं वाक्य. कुठे गेले हे वाक्य? का झाली फाळणी? त्याचं कारण 100% तुष्टीकरण. त्यावेळेला इथं राहणारा जो समाज होता हिंदू मुस्लिम, त्याच्यातलं मुस्लिमांचं लांबून चालन करणे, आणि त्यामुळं या सगळ्या घटना उद्भवत गेल्या. अशा कितीतरी घटना तुम्हाला सांगता येतील की जेणेकरून आपल्याला असं लक्षात येईल की फाळणी का झाली, फाळणी होण्यासाठी काय एवढं घडलं की फाळणी करावी लागली. ही तुम्हाला 2 उदाहरणं सांगितली की 2 नेत्यांनी असं सांगितलं. त्यानंतर इथं आपले जे मानबिंदू होते देशाचे, कशाला म्हणतात मानबिंदू? आपलं राष्ट्रगीत आपला मानबिंदू आहे, आपलं वंदे मातरम आपला मानबिंदू आहे, आपला तिरंगा ध्वज आपला मानबिंदू आहे. आजही आपण आता उद्या 15 ऑगस्टला कमीत कमी जिथं आहे तिथे शांत उभा राहतो, झेंड्याला वंदन करतो, राष्ट्रगीत सुरू झाले की हलत नाही. कशासाठी? त्याचा योग्य पद्धतीनं मान राखला गेला पाहिजे. हे सगळे मानबिंदू आहेत आणि या सगळ्या मानबिंदूंच्या बाबतीत त्यावेळेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी पूर्णपणे समझोता स्वीकारला. त्यांनी म्हणते तसं ऐकलं. आपल्याला माहिती आहे की आता वंदे मातरम या गीताला आपल्या 150 वर्ष पूर्ण झाली. 7 नोव्हेंबर 2025 या दिवशी हे 150 वर्ष त्या गीताला पूर्ण झाले. बंकिमचंद्र चटर्जींनी ते गीत लिहिलं, संस्कृत मध्ये आहे. तुम्ही 6 कडव्यांचं ऐकलं असेल तर आनंद आहे, नाही तर ते आपलं ऐकतोच आपलं वंदे मातरम सुजलाम सुफलाम वगैरे. तर ते जे गीत आहे ते 6 कडव्यांचं ते लिहिलेलं. काय होतं त्यात? नीट ऐका जरा ते गीत. निखळ राष्ट्रभक्ती, आपल्या मातृभूमीची भक्ती, मातृभूमीचं महान मंगल स्तोत्र म्हणजे हे वंदे मातरम आहे. यांच्या बाबतीत काय घडलं? काय म्हणाले की आम्हाला यातल्या एका कडव्याबद्दल आक्षेप आहे. 6 कडव्यापैकी एक कडवा असा आहे, त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी, असं ते कडवं आहे. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी आम्हाला चालत नाही. आणि म्हणून ते संपूर्ण 6 कडव्याचं वंदे मातरम 2 कडव्यावर आणायला लावलं. ते कोणी मुस्लिमांनी, आणि ते त्यावेळेसच्या लोकांनी ऐकलं. हे दुर्दैव आहे. त्यावेळेला ते ठाम राहिले असते, नाही हे असं चालत राहणार आहे 6 कडव्याचं, तर आजपर्यंत सगळ्या तुमच्या माझ्या मुखात कधीच पाठांतर झालं. पण समझोता केला, मानबिंदूशी समझोता. आत्ता लक्षात येईल तुमच्या, आत्ता कुठेतरी त्या गीताला 150 वर्षानंतर का असाना योग्य तो सन्मान प्राप्त झाला. आपल्या देशातल्या माननीय पंतप्रधानांनी आणि संपूर्ण संसदेनं त्याला राष्ट्रगीतासारखाच दर्जा दिला आणि सांगितलं की जो कोणी या वंदे मातरमचा अपमान करेल त्यावेळेला हलेल किंवा त्याचा नीट त्याचा व्यवस्थित मान राखणार नाही, त्याला शिक्षेची तरतूद केलेली आहे. हे आत्ता घडलं. 150 वर्ष जावी लागली त्याच्यासाठी. 1917 साली काकीनाडा या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी हे 6 कडव्याचं संपूर्ण वंदे मातरम पहिल्यांदा गायलं होतं. पण
त्यानंतर मात्र हे मी आता सांगितल्याप्रमाणे घडलं आणि 2च कडवे ठेवून पुढची 4 कडवे म्हणायची नाहीत असा निर्णय झाला. मानबिंदूशी समझोता केला, आपल्या नेत्यांनी केला, इथं आपली चूक झाली. दुसरा मानबिंदू राष्ट्रध्वज. त्यावेळेसच्या ध्वज समितीनं असं सुचवलं होतं की या देशाचा राष्ट्रध्वज हा भगव्या रंगाचा असेल. सुचवलं त्यांनी, एक समिती गठीत केली होती आणि सांगितलं की हा भगवा ध्वज आपला राष्ट्रध्वज असेल. त्यांनी सांगितलं नाही, आम्हाला नाही चालणार आहे. का? भगवा ध्वज हा त्यागाचं, समर्पणाचं प्रतीक आहे आणि ते आम्हाला नको. मग आम्हाला 3 रंगांचा ध्वज पाहिजे आणि त्याच्यामध्ये हिरवा असला पाहिजे. आणि तो भगव्या ध्वजाचा विषय मागे पडला आणि आपला आत्ता जो ध्वज आहे आपण फडकवतो तो ध्वज त्यावेळेला समोर आला. त्याच्यात 3 रंग आहेत. पांढरा आहे जो शांततेचं, समृद्धीचं प्रतीक आहे. मध्ये हिरवा आहे जो ग्रीन रिव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण, हरित क्रांती, त्याचं प्रतीक आहे. म्हणजे जिथं जिथं कुठं जीवसृष्टी आहे असं आपल्याला वाटतं तिथं तो हिरवा रंग वापरला जातो. आणि तिसरा जो आहे तो केशरी रंग आहे, जो एक पट्टा त्याचा ठेवला गेला. असा हा तिरंगा ध्वज त्यावेळेला त्या ठिकाणी आणला गेला. दुसऱ्या बाबतीत समझोता झाला. लक्षात. तिसरं, भाषा. आपली राष्ट्रभाषा हिंदी असावी आणि त्या हिंदीमध्ये संस्कृत शब्द होते. ते संस्कृत शब्द यांना नको होते. हिंदी कशी पाहिजे? उर्दू मिश्रित किंवा उर्दूत हिंदी असेल असं पाहिजे, संस्कृत नको अशा पद्धतीचं मागणं त्यावेळेला मांडलं गेलं आणि तेही मान्य झालं. म्हणजे भाषेच्या बाबतीत समझोता झाला, आपल्या राष्ट्रध्वजाच्या बाबतीत समझोता झाला, आपल्या वंदे मातरमच्या बाबतीत समझोता झाला. असे सगळे मानबिंदूंच्या बाबतीत समझोता करत 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 आपले नेते पुढे चालले होते. आपले त्यावेळेसचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी असं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी जिना मानत नाहीयेत, त्यांचा हट्ट धरून बसलेत ते की आमच्या मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ ठेवा, आमचं आम्हाला वेगळं राज्य द्या, आम्हाला इथं राहायचं नाही, आमचं आम्हाला तोडून द्या. अशाच प्रकारचा सगळा हट्ट ते धरून बसले होते. त्यावेळेला वल्लभभाई पटेल म्हणले होते की आपण जिनांना समजून सांगू, ते प्रेमानं समजून घेतील तर आनंद आहे, पण नाही समजून घेतलं तर त्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेत उत्तर द्यायची आपली तयारी आहे, असं सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं. पण दुर्दैवानं 49 साली त्यांचा काश्मीरमध्ये एका गूढ अवस्थेत मृत्यू झाला आणि ते पुढचं सगळं जे होऊन गेलं, जे त्यांना करणं अपेक्षित होतं ते होऊ शकलं नाही. म्हणजे ज्यांना करायचं होतं ते राहिले नाही, तर ज्यांनी करणं अपेक्षित होतं त्यांनी ते केलं नाही. अशा पद्धतीची रचना त्यावेळेला होत होती आणि म्हणून हे सगळं जे पुढे सरकत गेलं. मदन मोहन मालवीय एक नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्या 3 इंग्रजी शब्द घेतले तर MMM असं होतं, मदन मोहन मालवीय, MMM. त्याचा एक अर्थ असा होता, काढला होता त्यावेळेसच्या लोकांनी, की मनी मेकिंग मशीन. मदन मोहन मालवीय म्हणजे पैसा गोळा करणारे, पैसा उभा करणारे हे एक रस्ता आहे. कसा पैसा समाजातून गोळा करायचा हे त्यांना माहिती आहे. मदन मोहन मालवीय यांनी त्या काळी काशीला बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये सांगितलं होतं की आम्हाला हे मुस्लिमांचे वेगळे मतदारसंघ चालणार नाही, आम्ही त्याला सक्त विरोध करतो. आणि त्यावेळेला त्यांनी तो विरोध केला, होऊ दिलं नाही, त्यावेळेला नाही झालं ते. आणि पुढे पुढे सरकत असताना हळूहळू आम्हाला वेगळं राज्य द्या, वेगळं राज्य द्या अशी मागणी वाढत होती आणि इंग्रज त्यामध्ये खत पाणी घालत होते. आपले नेते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोण काय म्हणत होतं ते सांगितलं तुम्हाला. एक तुम्ही गीत नेहमी ऐकत आलात, आता उद्या तर आवर्जून लागतंय बघा ते, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम गुलसिते है इसकी, वगैरे वगैरे असं ती गीत आहे. कुणी लिहिलं हे? मोहम्मद इक्बाल नावाच्या कवीने हे गीत लिहिलं. कुठं लिहिलं? भारतात लिहिलं. कधी लिहिलं? 1937 साली लिहिलं. चांगलं गीत आहे, म्हणजे तसा तुम्ही सरळ त्याचं हे ऐकलं तर छान आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, आपल्या देशाचं अत्यंत सुंदर असं वर्णन त्यांनी त्या गीतात केलेलं आहे. घडलं काय? त्यानंतर ते पाकिस्तानात गेले
आणि पाकिस्तानात गेल्यानंतर त्यांची मानसिकता बदलली. ज्या भारताला त्यांनी एवढं गौरवान्वित केलं होतं त्या गीताला त्यांनी तोडफोड केली आणि त्या गीताच्या ओळी तिने अशा बदलल्या, मुस्लिम है हम, वतन है सारा जहां हमारा. कुठं हिंदुस्तान, कुठं सारा जहां, आणि वतन है सारा जहां हमारा, म्हणजे संपूर्ण जग हे फक्त मुस्लिमांसाठी बनलेलं आहे. अशा ओळी त्यांनी बदलल्या. इतका बदल त्या मानसिकतेमध्ये घडून आला. इथं जी काही मुस्लिम समाज आता आहे तो खरोखर पूर्वापार चालत आलेला आहे असं नाही. यातले बरेचसे कन्व्हर्टेड आहेत. त्यामुळे ह्यांच्यापैकी जर तुम्ही एखाद्याला विचारलं की तुमचे पूर्वज कोण होते, तर ते सांगतील आमचे पूर्वज हिंदू होते. आणि याचा एक पुरावा आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आपलं शेजारचं राष्ट्र इंडोनेशिया, या इंडोनेशियाची संपूर्ण लोकसंख्या किंवा तिथं राहणारे जे आहेत ते मुस्लिम आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एकदा नाही परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना त्या इंडोनेशियात गेले होते. आणि गेल्यानंतर मग तिथं वार्तालाप झाला, तिथल्या लोकांशी संवाद साधला गेला. जेव्हा तिथल्या इंडोनेशिया एकूण राज्याचा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं बऱ्याचशा खुणा भारतीय संस्कृतीच्याच आहेत. मग काय आहे, घराघरात त्यांच्या रामायण हा ग्रंथ आहे. बघा आता घर कुणाचं, मुस्लिमाचं, ग्रंथ कोणता, रामायण. हे कसं, रामायण हा तर हिंदूंचा ग्रंथ आहे, तो मुस्लिमांच्या घरात कसं काय. जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की आमचे पूर्वज हिंदू होते, आम्ही आमचे पूर्वज बदलले नाहीत. म्हणजे आम्ही हिंदू पूर्वज होते, ते पूर्वज तसेच ठेवलेले आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये गरुड हा पक्षी अत्यंत पवित्र मानला जातो. तर त्यांच्या देशातलं जे विमान वाहतूक सेवा आहे तिचं नाव आहे गरुड एअरलाइन्स. तिथले जे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेला होते त्यांचं नाव होतं राम गुलाम. गुलाम होते का, गुलाम हे मुस्लिम नाव आहे पण त्याच्या आधीचं नाव बघा राम गुलाम. म्हणजे सगळीकडे तुम्हाला हिंदू संस्कृतीच्या खुणा इंडोनेशियात दिसतील. अशी अनेक राष्ट्र आहेत की आपण त्यांचा अभ्यास करत गेलो तर असं लक्षात येईल की या सगळ्या राष्ट्रांमधून हिंदू संस्कृतीचा विश्वसंचार झालेला आहे. इतकं मोठं राष्ट्र, इतकी मोठी संस्कृती आपली होती. मी आता राष्ट्र हा शब्द वापरला, देश नाही. देश ही संकल्पना वेगळी आहे आणि राष्ट्र ही संकल्पना वेगळी आहे. देश काय, देश म्हणजे भूभाग, काहीतरी त्याला हे आहे, सीमारेषा आहेत, ही इतकं इतकं म्हणजे हा देश. पण राष्ट्र हे सांस्कृतिक आधारावर उभं राहिलेलं असतं आणि म्हणून आपला देश हे राष्ट्र आहे, राज्य नाही. तर हे सगळं मानणारा समाज त्यावेळेला होता, आताही आहे. आपले सरहद्द गांधी खान, अब्दुल गफार खान, हे त्यांना भारतरत्न दिलं आपल्या भारत सरकारने आणि ते भारतरत्न मिळाल्यानंतर ते पाकिस्तानात गेले. 1956 साली त्यांनी तिथं असताना काय म्हटलं, पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि म्हटलं की तुम्ही कसं काय इथं म्हणजे पाकिस्तानात कसं काय आलात भारतातून वगैरे. आलो म्हणजे आता काय, मी मुस्लिम आहे आणि मला हे आवडलं म्हणून मी आलो. मग ते म्हणजे तुम्ही कोण आहात आता. त्यांनी उत्तर दिलं, मी 9 वर्षाचा पाकिस्तानी आहे. 47, 56, 9 वर्ष झाली होती. 9 वर्षाचा पाकिस्तानी आहे, 1400 वर्षाचा मुस्लिम आहे, पण अनादी काळापासूनचा हिंदू आहे. हे त्यांचे उद्गार आहेत, माझे नाही, लक्षात घ्या. म्हणजे इथला समाज हा कसा होता, हिंदूच होता, नंतर तो कसा बदल झाला हे आपल्या लक्षात येईल, हे लक्षात येईल. त्यानंतर जियाउल हक हे एक नाव आपण ऐकले. ते जेव्हा भारतात एक मॅच पाहण्यासाठी आले होते त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि विचारलं की कसं काय चाललंय तुमच्या देशामध्ये, काय तुमचं वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. विचारलं पाणिनी बद्दल काय आहे तुमचं मत आहे असं विचारलं. पाणिनी हा पाकिस्तानात जन्मलेला आहे. पाणिनी हा जगातला सर्वश्रेष्ठ व्याकरणकार होता. जन्म कुठं झाला होता त्याचा, पाकिस्तानामध्ये झाला होता.
आजही तिथले लोक त्याचं नाव अभिमानाने घेतात. मग पाकिस्तानात अजून त्याची जयंती साजरी केली जाते. मग त्यांना विचारलं जियाउल हकना, तर त्यांनी काय म्हणलं की मॅन मेड लाईन्स कॅन बी चेंज्ड, मानवानं घातलेल्या रेषा बदलता येतात, बट फॉर फादर्स कांट बी चेंज्ड. आमचे जे पूर्वज होते त्यांना आम्हाला बदलता येत नाही. म्हणजे पूर्वज कोण होते ते पण ते लक्षात आणून दिलं त्यांनी की आमचे पूर्वज भारतात होते. हे सगळं असं घडत गेलं आणि तरीही आपली फायदी झाली. म्हणजे इथला समाज असं मानणारा होता की आम्ही भारतीय आहोत, हिंदुस्थानी आहोत. भले आम्ही पाकिस्तानात गेलो असू नये, कुठे इंडोनेशियात काच गेलेले असणार, पण असं घडलं. आणि 1945 सालापासून या फाळणीची प्रक्रिया सुरू झाली. काही 1-2 पुस्तकांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जरूर वाचा. आज आपण 10वी पासून 11वी 12वी ITI या वर्षात आलो. अजून तुम्हाला बरंचसं समजून घ्यायचंय. रामानंद सागर हे नाव तुम्ही ऐकलंय, ज्यांनी रामायण ही मालिका तयार केली होती. आपण तुमच्या लहानपणी पाहिली असेल ती, किंवा आताही कोरोनाच्या काळात ती दाखवलं गेलं. तर त्यांनी और इंसान मर गया हे पुस्तक लिहिलं. इतकं सुंदर पुस्तक आहे की त्याच्यावर शासनाने बंदी घातली. और इंसान मर गया बंदी, इतकं म्हणजे त्या काळात जे घडलं फाळणीच्या काळात त्याचं सुंदर वर्णन त्याच्यात त्यांनी केलं. अनन्वित अत्याचार. त्याच्यानंतर सच्चिदानंद शेवडे यांनी एक लिहिलेले पुस्तक, ते पण तुम्ही जरूर वाचा. फार सुंदर पुस्तक आहे, फार सुंदर पुस्तक आहे. तर ही सगळी पुस्तकं तुम्हाला ग्रंथालयात कुठेही मिळतील, ती वाचा. 1945, 46 आणि 47 ही 3 वर्ष डायरेक्ट ऍक्शनची होती. म्हणजे काय झालं की या ठिकाणाहून आता इतका छळवार मांडला मुस्लिमांनी की हजारो हिंदूंची कत्तल घडवून आणली. लाहोर, मुंबई आणि कलकत्ता ही 3 ठिकाणं तर या बळी पडली या 3 गोष्टी. आणि प्रचंड नरसंहार झाला. त्याच्या एक कथा तुम्ही ऐकल्या तर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. एकट्या कलकत्ता शहरात 6000 हिंदूंची कत्तल झाली, एकट्या कलकत्ता शहरात. त्यानंतर मुंबई, लाहोर या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची कत्तली झाल्या. ही 3 वर्ष, त्याला इंग्रजीत नाव आहे डायरेक्ट ऍक्शन. ऍक्शन आपले आजोबा पंजोबा हे नाव घेतात बघा, आपल्या त्यांच्या तोंडात असतं ऍक्शन झाली. ते ऍक्शन म्हणजे काय तर हे नरसंहार घडवून आणला. आणि ज्या वेळेला फाळणी झाली, देश स्वतंत्र झाला 14 ऑगस्टला, त्या दिवशी तिकडं पाकिस्तानातून इतके मृतदेह भारतात आले. पूर्ण वॅगन भरून, रेल्वे भरून मुर्दे इथं येत होते. सगळे हिंदूंची पूर्ण कापलेले, माया बहिणीवर अनन्वित अत्याचार करून त्यांच्या देहाची हेळसांड करून ते सगळं रेल्वेनं भरभरून इकडं पाठवलं. हे सगळं तुम्ही ऐकल्यावर असं वाटेल की आपण उद्याच्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद उत्सव साजरा करायचा, काही जे घडलं ह्याच्या बाबतीत दुःख मानायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण समजून मात्र घेतलं पाहिजे. अनन्वित अत्याचार झाले. तरीही एवढं घडून सुद्धा 55 कोटी रुपये महात्मा गांधींनी पाकिस्तानला दिले. ते देण्याला विरोध होता इथल्या लोकांचा, पण तरीही दिले. देऊ नका म्हणून एवढं सगळं त्यांनी अत्याचार करत कशाला द्यायचे पैसे, पण ऐकलं नाही ते. हे सगळं घडलं हे 14 ऑगस्ट ची मध्यरात्र, म्हणजे आजचीच मध्यरात्र आहे ती. आज पाकिस्तानात त्यांचा स्वातंत्र्य दिन त्या ठिकाणी ते साजरा करतायत, उद्या आपण आपला करतो, इतका फरक आहे. तर ही अशी काळ रात्र होती 14 ऑगस्टची ती 1947. आणि त्या काळ रात्री हे सगळं घडलं. त्याच्यानंतर पुढचे 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष सगळे हिंदू तिकडून इकडे येत होते. या सगळ्या बाबतीत मोठ्यांचं काही म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ठीक आहे
तुम्हाला फाळणी करायची करा, मला फाळणी मान्य नाही, पण तुम्ही ऐकणार नसाल फाळणी करा, पण एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण हिंदू इथं राहू द्या भारतामध्ये आणि सगळे मुस्लिम पाकिस्तानात पाठवा. त्यावेळेला जर बाबासाहेब आंबेडकरांचं हे म्हणणं त्या शीर्षस्थ नेत्यांनी ऐकलं असतं तर आज आपला देश आत्ताच्या पेक्षा अजून कितीतरी उंच ठिकाणी गेला असता, कितीतरी मोठी प्रगती आपण घडवून आली असती. जे शक्य झालं नाही ते त्या कारणामुळे इथे हिंदू मुस्लिम राहिले आणि तिकडं मात्र फक्त मुस्लिम गेले. जे पुन्हा समस्या मूळ डोकेदुखी होती ती काय तशीच राहिली आणि ती सर आपल्या प्रत्येकाच्या मनात. आता प्रश्न असा पडतो की ग्लोबलायझेशनचं युग आहे, आज काय जग मोठं होत चाललंय, ग्लोबलायझेशन वगैरे असे मोठमोठे शब्द वापरतात. आत्ताच्या ह्या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये अशा प्रकारची मागणी करणं किंवा एक इच्छा व्यक्त करणं की भारत पुन्हा एकदा अखंड होईल, हे योग्य आहे का? विचारार्थ अनेकांचे विचार याच्यावर कोणी हो म्हणेल, कोणी नाही म्हणेल, पण काही आशेची किरण या बाबतीत आपल्याला लक्षात येते. हाँगकाँग हे शहर इंग्रजांच्या ताब्यात होतं. किती वर्ष? 155 वर्ष. 1 जानेवारी 1997 रोजी हाँगकाँग शहर चीनच्या ताब्यात दिलं जाणार होतं. म्हणजे इंग्रजांनी त्यांचा ताबा आता काढून घ्यायचं ठरवलंय, तुमचं शहर आहे तुम्हाला देऊन टाका. तर 1 जानेवारी 1997 पूर्वी 6 महिने त्या चीन सरकारनं काय घोषणा केली होती की आता इथून त्यांच्या म्हणजे इंग्रजांच्या पोस्टाच्या पेट्या हलवा, आपल्याला त्याची गरज नाही. इथून पुढलं शिक्षण इंग्रजीतून दिलं जाणार नाही, चिनी भाषेतून दिलं जाईल. त्याला म्हणतात स्वत्व सांभाळणं. 155 वर्ष होतं का त्यांच्या ताब्यात होतं? आता आमच्या ताब्यात येले ना, आमच्या ताब्यात येले तर आम्हाला आमच्या मनासारखं करू द्या, आमच्या मातृभाषेत आम्ही शिक्षण देऊ, आमच्या पोस्टाच्या पेट्या आमच्याच राहतील, सगळं आम्ही आमच्या स्वतंत्राने करू, अशा प्रकारची घोषणा चीननं केली आणि ती करून दाखवली. 1 जानेवारी 1997 पासून हाँगकाँग मध्ये इंग्रजांचं कुठलंही चिन्ह खून काही त्यांनी शिल्लक ठेवलं. याला म्हणतात स्वतंत्र असणे. आपण 1947 ला स्वतंत्र झालो, आपण आपलं स्वतंत्र अवलंबिलं का? विचार करायचा नाही, त्याचं उत्तर नाही अवलंबिलं. इंग्रज तर गेले 1947 साली इथून, पण त्यांनी इथं जे वाढवून ठेवले त्याचं काय? खूप काही ठेवलंय आणि त्याच्यातून आपण बाहेर पडायला तयार नाही. मित्रांनो, ज्या मगाशी शिक्षण पद्धतीचा मी उल्लेख केला, ती शिक्षण पद्धती लॉर्ड मेकॉले या इंग्रज अधिकाऱ्यानं इथं आणून रुजवली आणि तीच अजून आपण रिओढतो आहोत. आता नवीन शैक्षणिक धोरण आलंय केंद्र शासनाचं, त्याच्यात थोडं त्याच्यापासून दूर जाण्याचे प्रयत्न सुरू झाले. ते कधी पूर्ण होईल सांगता येते, पण अजून ते आहे. 1835 साली लॉर्ड मेकॉले भारतात आला होता. इथं भारतामध्ये तो 6 महिने राहिला, वर्षभर राहिला, पूर्ण देश फिरला, सगळा इथला मानसिकतेचा अभ्यास केला आणि तो इंग्लंडला परत गेला. इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये गेल्यावर त्यांनी भाषण केलं. काय म्हणतो तो की भारतभर मी फिरलो, भारतीय लोक बदलतील कसा याचा मी विचार केला, काय केल्यानं ते बदलतील. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या शिक्षण पद्धतीवर घाव घालून म्हणजे भारतीय बदलतील आणि ते मी ठरवलंय, ते मी करून दाखवणार. आपल्या पद्धतीनं म्हणजे इंग्रजी पद्धतीनं शिक्षण घेणारे सगळे भारतीय जन्मतील ते फक्त कारकुनी करण्यासाठी. मित्रांनो, मागच्या काही वर्षाचा दिवस तुम्ही इतिहास आठवा, तुम्हाला असं लक्षात की अधिक या मागच्या पिढीतले सगळे कारकुनीच ह्याच्यात करण्यात येईल. रंगानं काळे असतील पण मनानं पूर्ण इंग्रज जाळलेले असतील आणि कारकुनी पद्धतीचं शिक्षण तिथं मिळावं अशी व्यवस्था मी करून आलोय. मेघवाले गेला, इंग्रज गेले, पण त्यांनी घातलेली शिक्षण पद्धती आम्ही अजूनही रिओढतो आहोत. त्याची स्वतंत्र आम्ही अवलंबलं का नाही. इंग्रज येण्यापूर्वी आमच्या देशात काय शिक्षण पद्धती होती? इथं गुरुकुल पद्धती होती. आता कुलगुरू झालं त्याचं. आधी गुरुकुल होतं, त्याचं कुलगुरू झालं.
काय होतं गुरुकुल पद्धती? तो 8-9 वर्षाचा बालक गुरुघरी जायचा, तिथं गुरूंची सेवा करायची, तिथे आश्रमातली कामं करायची, गुरुमातेची सेवा करायची आणि गुरुनी दिलेलं शिक्षण घ्यायचं आणि 16-18 वर्षाचा झाला की गुरुंना काही गुरुदक्षिणा जमेल तशी द्यायची, आपल्या घरी यायचं आणि जे काही तिथं आपण शिकलो असू, म्हणजे सुतारकीचं शिक्षण असेल, लोहारकीचं असेल, नाही अजून काही असेल, ज्या ज्या वेळेला ती शिक्षण ती उपलब्ध होती ते घरी येऊन करायचं आणि निरामय असं पद्धतीचं आपल्या इथं जनजीवन होतं. ते सगळं इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकलं आणि ही नवीन शिक्षण पद्धती आणली. आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपली भारतीय पद्धत जी होती शिक्षणाची ती आणायला पाहिजे होती, आणली नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामधून आपल्या लक्षात येईल. मग पुन्हा अजून प्रश्न येतो, असं जगात काही घडलंय का? की जगात काही असे देश आलेत का जसं आपल्याला आता अखंड भारत करायचा, असं काही उदाहरणं घडली आहेत का? घडली आहेत. पूर्व आणि पश्चिम जर्मनीचं उदाहरण आहे. बर्लिन या शहरामध्ये 155 किलोमीटरची भिंत घातली होती. तिकडं पूर्व जर्मनी, इकडं पश्चिम जर्मनी, 2 जर्मनी विभक्त झाल्या होत्या. पण त्या दोन्ही जर्मनीतले लोक तळमळत होते की हे चुकीचं आहे, आपण सगळे एक आहोत, कशासाठी ही भिंत घातली, पाडून टाका ती भिंत. आणि दोन्ही त्या पश्चिम पूर्व जर्मनीतल्या लोकांनी ठरवलं आणि ती भिंत पाडली. 155 किलोमीटरची भिंत उद्ध्वस्त केली. आज ते पूर्व आणि पश्चिम जर्मनी एक झालेली. जगात उदाहरण होत कसे नाही. इस्रायल सारखं राष्ट्र, तुम्ही आम्ही काय लढलो इतकं ते लढले. अत्यंत चिवट 2000 वर्षाचा संघर्ष काय असतो हे इस्रायली लोकांना तुम्ही विचारा. सगळ्या जगातून त्यांना हद्दपार केलेलं होतं. स्वतःची भूमी त्यांची इस्रायलची होती, तिथून त्यांना हद्दपार केलं होतं. सगळ्या जगात पसरलेली होती. त्यांचा सण असतो, त्या सणाच्या दिवशी प्रत्येक इस्रायली हेच म्हणत होता की नेक्स्ट इयर आय विल बी इन द जेरुसलेम. जेरुसलेम हे त्यांच्या राजधानीचं नाव. मी पुढच्या वर्षी जेरुसलेम मध्ये असेल. किती वर्ष? 2000 वर्ष म्हणत आहे. मागची पिढी, पुढची पिढी, पुढची पिढी, पुढची पिढी असं म्हणल्यामुळे ते जेरुसलेमला गेले का? पण म्हणत मात्र राहिले आणि एक दिवस त्यांना स्वातंत्र्य मिळालं. आपल्या नंतर 1948 साली इस्रायल स्वतंत्र झालं. काय केलं त्यांनी स्वतंत्र? किती आहे इस्रायलचा तुम्ही जरा अभ्यास करा. आता बरंच नाव गाजलं इस्रायल, कारण ह्या इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या त्या ह्याच्यात इस्रायलचं नाव आपण खूप ऐकलं. एक छोटा महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ असलेला देश, पण जगामध्ये असं टेरर निर्माण केलंय त्यांनी की वक्र दृष्टी करून कोणाची पाण्याची हिंमत होणार. कशाची व्यवहार केलं त्यांनी? एवढं राष्ट्र आणि त्याच्या किती पट मोठं आपलं राष्ट्र आहे भारत देश. विचार करा. मग इस्रायल असं करू शकतं, आपण का नाही करू शकत? त्याचं कारण पुन्हा तेच आहे, स्वतंत्र. मला आठवतंय मनोहर जोशी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला ते इस्रायलच्या दौऱ्यावर गेले. कशासाठी? त्यांनी इथं आल्यावर सांगितलं, पत्रकारांनी विचारलं तुम्ही काय केलं इस्रायलला जाऊन? काय नाही म्हणजे मी तिथं ते गहू वगैरे 1 एकर मध्ये 50 क्विंटल गहू काढतात ते इस्रायल. कसं इथं आपल्याकडे एवढं सगळं समृद्ध असूनही निघत नाही, पण ते कसं करतात ते पाहायला गेले. मग त्यांनी गेल्यावर पाहिलं, अभ्यास केला तर असं लक्षात येईल जमीन बंजर आहे, खडकाळ जमीन आहे. तिथल्या राष्ट्रानं काळी माती बाहेरून आयात केली. 5 फूट थर, त्या 5 फुटाचा उंचीचा थर त्या खडकाळ जमिनीवर पसरला. त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था केली आणि तिथं गहू पिकून दाखवला. एका एकरला 50 क्विंटल. हे अभ्यास करायला आपले मुख्यमंत्री जातात. आपल्याला का नाही समज? का? त्यांनी स्वतंत्र अवलंबन. म्हणजे माझ्या देशाचं जे काय होतं, आमच्या देश लोकांचं काही जे कला कौशल्य होतं ते आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगू, करायला सांगू, मग आम्ही आमचा देश या पद्धतीने पुढे जायला. हे सगळं घडतं. इस्रायल सारखं राष्ट्र करू शकतं. दोन्ही जर्मनी एक येऊ शकतात. 2 कोरिया, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, 2 कोरिया एकत्र येऊ शकतात. तर मग भारत पाकिस्तान एकत्र का होऊ शकत नाही असा प्रश्न मनाला विचार. पण त्याच्यासाठी काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. तेवढ्या सांगून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देणार. काय करावं लागेल मग आपल्याला? हे सेट काही करायची गरज नाही. आता आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत. पण या देशात राहत असताना माझी छाती स्वाभिमानानं फुगून येईल माझ्या देशाचं नाव घेतल्यावर, असं काहीतरी रोज आपण करतो का?
आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणायचे की भारतीयांनो, माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती. काय विनंती केली त्यांनी? फक्त 10 मिनिटं 24 तासातले तुम्ही आपल्या देशाचं चिंतन करा. आता चिंतन करायचं म्हणजे काय करायचं? जे आतापर्यंत मी बोलत आलो, इतिहास कसा होता, भूगोल कसा आहे, कोणता प्रदेश कधी तुटला, अफगाणिस्तान कधी तुटला, श्रीलंका कधी तुटलं, हे सगळ्याचा अभ्यास करा. आणि तिथून करत करत आज काय चाललंय, काय असायला पाहिजे, काय होतं, काय घडायला पाहिजे, ह्याचं तुम्ही चिंतन करत गेला तर तुम्हाला असं लक्षात येईल की अजूनही आपण बरंच काही बदलू शकतो. श्रीलंका आपला खाली देश आहे अरबी समुद्राचे. पूर्वीचं नाव होतं सिलोन. ते जेव्हा स्वतंत्र झाले तेव्हा त्यांचं नाव झालं श्रीलंका. असे कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांनी स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये त्यांनी बदल घडवून आणला आपापल्या ठिकाणी. आपणच असे आहोत की आपल्याला हा बदल व्हायला खूप वेळ लागतो आहे. 500 वर्षाच्या संघर्षानंतर या ठिकाणी राम जन्मभूमी आपल्याला आपलं मंदिर रामाचं दर्शन घेण्यासाठी 500 वर्ष संघर्ष करावा लागेल आपल्याच देशात. असं जगात फार क्वचित घडलं असेल. तर ह्या सगळ्यांचा आपण आज विचार करत गेला तर लक्षात येईल की नाही, अजूनही या देशाला उज्ज्वल भविष्य मी घडवून आणू शकतो. माझा थोडासा थोडं, जसं तो गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी श्रीकृष्णाने काय सांगितलं होतं की प्रत्येकाने फक्त आपली करंगळी लावायची, करंगळीच लावा, आणि तो बघता बघता गोवर्धन पर्वत उचलला गेला. तसं आज आपली एवढे 132, 140, 125 काय जी लोकसंख्या कोटीत सांगितली जाते, जी काय असेल त्या प्रत्येकाने थोडं ठरविण्याची गरज आहे. स्वातंत्र्य दिन तर काय मागच्या वर्षी आला होता, या वर्षी 80वा आहे, पुढच्या वर्षी 81 येणार. ही श्रृंखला अशी चालू राहणार आहे. पण बदल काय आमच्या ह्याच्यात, आम्ही करायचं काय? का आता माझं भाषण संपलं, आपण तुम्ही तिकडं मी इकडं चालत झालं, जय हिंद जय महाराष्ट्र, संपलं? असं नाही. माझ्या देशाबद्दल मी काहीतरी विचार केला पाहिजे. आणि तुम्ही त्या अवस्थेत आलात आता, लक्षात घ्या. तुम्ही युवक आहात. युवक म्हणजे काय हे तरी तुम्हाला माहिती आहे का? बघा, एक त्याच्यासाठी तुम्हाला शेर ऐकवतो, विचार करा. सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं. सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, और इस तूफान से टकराने की जो तमन्ना रखता है उसे जवान कहते हैं. ही अवस्था आहे. आपण जवान आहोत. कितीही संकटांचा डोंगर समोर राहिला तरी आम्ही त्याला धडक देऊन पार करू एवढी हिंमत आमच्यामध्ये असली पाहिजे. ती ठेवाल असा मला विश्वास वाटतो. आजच्या या अखंड भारत दिनाच्या निमित्तानं मी माझे जे काही तोडके मोठे विचार होते ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आपणही शांतपणे ऐकून घेतलं. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. शेवटी आपले माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या देशाबद्दल काय म्हटलं हे मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्यानंतर मी थांबणार आहे. आपल्या देशाबद्दल ते काय म्हणतात बघा. भारत जमीन का तुकडा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है. कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं. विंध्याचल कटी है, नर्मदा करधनी है. पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जंघाएं हैं. कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पखारता है. पावस के काले केश इसके कुंतल केश है. चांद और सूरज इसकी आरती उतारते हैं. आपल्या देशाबद्दल म्हणतात ते बघा. यह वंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है,
इसका बिंदु बिंदु गंगा जल है। हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए। मित्रांनो, त्यांनी या देशासाठी मरायचं, ते मेले, हुतात्मा झाले. त्यातली 2-4 नावं आपल्या आता बोलण्यात आली. अजून भगतसिंग, चंद्रशेखर आझाद अशी खूप मोठी मालिका आहे की जे देशासाठी शहीद झाले. तो जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो, मरणारे गेले. आता आपल्याला म्हणायची वेळ आली की जिएंगे तो इसके लिए. मी जर जगणार असेल तर माझ्या देशासाठी जगेल. माझं रोजचं काम, मी विद्यार्थी आहे, माझा अभ्यास चांगला झाला पाहिजे, मी अभ्यास नीट केला पाहिजे, मी त्यात उच्च गुणवत्ता प्राप्त केली पाहिजे. पण हे करत असताना माझ्या देशाचं विस्मरण कधीही होणार नाही याची जर आपण काळजी घेतली तर मला असं वाटतं की आजचा हा अखंड दिन, अखंड भारत दिन, संकल्प दिन, आपला हा संकल्प निश्चितपणे फलदायी ठरेल असा आशावाद व्यक्त करतो. मला इथल्या प्रशासनानं बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. मनःपूर्वक धन्यवाद. आता आपल्या समोर जे जोरदार भाषण झालेलं आहे, नक्कीच आपल्या समोर अख्खा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येत होता. आपण जाणीव करू शकतात की आपल्याला फक्त ऐकायला एवढं संवेदनशील वाटत आहे की त्यावेळेस ज्या लोकांना त्या गोष्टी फेस केलेली, ज्यांच्यावरती वेळ आलेली, ज्या लोकांना त्या दुःखाची जाणीव झालेली, ते दुःख भोगलेले, त्यांचं फक्त आपण आज स्मरण करतात की कसं होऊ शकलं असतं. अजून आज या इतिहासातून आपल्याला आपला वर्तमान घडवायचा आहे. जो आपण भूतकाळ आपल्या समोर पाहिला त्याच्यामुळे ते वर्तमानामध्ये जगून आपलं भविष्य ह्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी हे एक मार्मिक भाषण तुमच्या समोर होतं. याच्यातून भरपूर तुम्ही बोध घेचाल आणि तुमच्या आयुष्यावर याचा नक्कीच परिणाम होईल. तसेच आता या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले IMC सदस्य श्री पांढरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये त्यानंतर आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत अशोकराव शिवणे सर, यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी बंधूंनो, आपल्या कॉलेजमध्ये मागच्या 3 वर्षापासून हा कार्यक्रम होत असल्याचं मला आठवत आहे. मागच्या वर्षीचे वक्ते मला वाटतं औरादचे पाटील सर होते आणि एक चांगला कार्यक्रम, सहज सरांचा फोन आला परवा की असा कार्यक्रम आहे, तुम्हाला जमेल तर या. मी म्हणलं आता आपल्या मला यायचं सुद्धा अगोदर 2 कार्यक्रम मी इथले ऐकले, म्हणजे ऐकून होतो किंवा ITI कॉलेजमध्ये अखंड भारत संकल्प दिनाचा कार्यक्रम होतोय. खरं तर असे कार्यक्रम अगोदरच्या शासनाच्या काळात दुर्मिळ होते. आता अलीकडे सुरू केले. अलीकडे स्मरण आपण देतोय की आपली सत्यस्थिती काय आहे. आपल्या भारतीयाला म्हणजे भारतातल्या विद्यार्थ्यांना, पुत्रांना भारत मातेच्या खरी स्थिती काय होतीये, काय आहे आणि आपण वागणं कसं आहे, आपल्याला त्यासाठी काय करणार, त्याच्यासाठी हे उद्बोधन दरवेळेस आपण स्मरण की आपला देश खंडित झालेला आहे. 1947 जे स्वातंत्र्य मिळालं ते खंडित स्वातंत्र्य मिळालं. सरांनी सांगितलं 7 वेळेस खंडित झाला भारत देश. आणि मग कधीतरी आपण ह्याचा विचार केला की हे अखंड भारत, माझा भारत देश अखंड, आज जर मी नकाशा पाहतो भारताचा, तो पूर्ण नकाशा नाही आहे. पूर्ण नकाशा असा आहे. कसा की नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश असं जे खंडित झालेलं आहे त्याचं आपण स्मरण करायचं. ठीक आहे, आज नाही होणार. इस्रायलचं उदाहरण सांगितलं त्यांनी की 2000 वर्ष तिथला देशभर
बसलेला इस्रायली माणूस, ज्यू माणूस म्हणत होता की पुढच्या वर्षी मी माझ्या मातृभूमीमध्ये असेल. असं किती 2000 वर्ष म्हणत होता, कितीतरी पिढ्या गेल्या. मग ते होऊ शकत, मग हे का होऊ शकत नाही, त्याचं स्मरण, याची आठवण करून देण्यासाठी अशा कार्यक्रमाची योजना ही केली जाते. सरांनी सांगितलं की हा कोणताही संघाचा कार्यक्रम नाही, पण हे खरं तर पूर्वीपासून होणं आवश्यक होतं, पण ते झालं नाही. पण आता होतंय, याचा मला आनंद होतोय. इथं मला आलो, मी बोलावलं जरी नसलं तरी आलो, आणि इथं या संस्थेच्या प्रशासनाने मला सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझी जागा घेतो. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी किंवा वरिष्ठ माणसाला बोलवण्याची गरज नाही, हे एक ज्ञानदानाचं कार्य आहे. आणि ज्ञानदानाला आपण आवर्जून उपस्थित राहिला, आपल्या मनाचा मोठेपणा आहे, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला, त्याबद्दल संस्थेच्या वतीने अजून एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या गजरामध्ये हा दिवस कोणत्याही समाजाविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी नाही. ह्या दिवसाचं औचित्य साधून आपण सर्व भारतीय म्हणून आपली मातृभाषा, आपली भाषा, आपला धर्म, आपली जात हे सगळं राहून आपण एकत्रित भारतीय आहोत हा संदेश देण्यासाठी आहे. आपल्याला भविष्यामध्ये अखंड भारताची निर्मिती करायची आहे, आणि त्या अखंड भारताच्या निर्मितीमध्ये युवा हा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या युवा संमेलन हे आवर्जून सगळीकडे होत चाललेलं आहे. आपल्या निलंगा तालुक्यामध्ये 22 ऑगस्टला युवा संमेलन आहे. वारंवार आपल्या म्हणजे शासनाच्या कार्यक्रमातून असो किंवा सामाजिक कार्यक्रमातून असो, युवकांना प्राथमिक स्तरावर ठेवून कार्य केलं जात आहे. का? त्याचं मागाचं कारण काय आहे की येणारा भविष्यामधला जो म्हणजे आपल्याकडे 70% युवक आहेत, आणि भारताची जी ताकद आहे ते युवकाच्या हातात आहे. ज्या वेळेमध्ये युवकाचे जे डोके आहेत ते जर चांगले झाले, ते शार्प झाले, त्यांचं उद्दिष्ट त्यांच्या समोर असलं की आपल्याला कुण्या विचारधारेतून काम करायचे आहे, तर येणारा जे आपले काही स्वप्न आहेत अखंड भारताचं, ते स्वप्न नक्कीच आपण पूर्ण करू शकत. या ठिकाणी हा छोटासा पण भव्य दिवस हा कार्यक्रम झाला. भाषण ऐकत असताना आम्हाला असं अपेक्षित होतं की सर हे फर्स्ट इयरचे मुलं आहेत, आत्ताच ऍडमिट झालेले आहे. आम्हाला वाटत होतं की हा एवढा मोठा विषय तुमच्या म्हणजे तुम्हाला समजेल का नाही. मात्र सर शिक्षकी पेशामध्ये असल्या कारणाने की तुमच्या कलेनुसार तुम्हाला ज्या भाषेमध्ये ज्या स्वरामध्ये समजल त्या भाषेमध्ये सांगितलं, त्यामुळे तुम्ही एवढा वेळ घेत राहू शकला. त्याच्यामुळे भाषण करणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्याचं दोघांचाही मनपूर्वक कौतुक करून या ठिकाणी अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न